तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभासदाच्या जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। आजच्या तासामध्ये आपण सभासदांच्या जबाबदाऱ्या, सहकारी संस्थेचा जो सभासद असतो त्याच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात यावर आधारित आपण मुद्दे पाहणार आहोत। खालील बाबींसाठी सहकारी संस्थेचे सभासद जबाबदार मानले जातात। यामध्ये नंबर 1, नियमांचे पालन करणे। सहकारी संस्था कायदा, नियम व पोटनियमांचे पालन करण्याची जबाबदारी सभासदाची असते। आता एखादी सहकारी संस्था स्थापन केलेली आहे तर त्या संस्थेचा जो काही कायदा असेल, तिथले जे काही नियम असतील, पोटनियम असतील, त्याचे पालन करण्याची जबाबदारी सभासदाची। ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता, मग कॉलेजचे जे काही रूल रेग्युलेशन आहेत, त्यांचे नियम आहेत, त्याचे पालन करण्याची जबाबदारी विद्यार्थी झाले, प्राध्यापक झाले यांची आली ना। सहकारी संस्था ज्यावेळेस स्थापन केली जाते तर सहकारी संस्थेचा कायदा आहे लागू भारतामध्ये। भारताचा कायदा, महाराष्ट्रामध्ये सेपरेट परत महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आहे। मग त्या कायद्याचे जे नियम आहेत किंवा मग सहकारी संस्थेचे जे पोटनियम किंवा त्यांची नियमावली आहे, त्यांनी नियम काढलेले आहेत किंवा एवढे या पद्धतीने सभासद असावेत, या क्षेत्रातले असावेत, एवढं त्यांनी भाग भांडवल खरेदी करावं, त्यांना या प्रकारच्या सेवा मिळतील, या प्रकारची साधनं मिळतील, सभा एवढ्या वेळेस होईल, जे काही नियम आहेत तर त्या सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदाची असते। त्यानंतर नंबर 2, देणी देणे। आता देणी म्हणजे नेमकं कोणाची? तर सभासदाने राजीनामा दिला किंवा अगर दिलेला आहे, अगर संस्थेने सभासदाची हकालपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो। आता देणी, सभासदाने समजा संस्थेकडून काही घेतलेलं आहे किंवा सभासद भागाची रक्कम भरावयाचं राहिलेला आहे, काही फीस त्याच्यावर काही चार्ज लावलेले आहेत, ते त्याचे भरावयाचे राहिलेले आहेत आणि मध्येच सभासदाने राजीनामा दिलाय, ठीक आहे, तो असता तर काही अडचण नव्हती, तो असेपर्यंत नंतर भरलाच असता। पण मध्येच काय झालेलं आहे की त्याची देणी द्यायची आहे, रक्कम त्याने भरावयाची आहे, त्या दरम्यानच त्यानं काय केलं? राजीनामा दिला, रिझाईन केलेला आहे आपल्या सभासदत्वाचा, किंवा काही कारणास्तव त्याची हकालपट्टी करण्यात आली, त्याचं सभासदत्व सहकारी संस्थेनं रद्द केलंय, म्हणजे त्याची वागणूक योग्य नसेल, नियमाचं पालन तो करत नसेल किंवा त्याच्याकडून गैरव्यवहार झाला असेल। मग अशा परिस्थितीमध्ये सहकारी संस्थेनं काय केलेलं आहे? त्या सभासदाची हकालपट्टी केली, त्याला काढून टाकलं गेलेलं आहे। मग त्याचं सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंत त्याचं जे काही देणं लागतो तो सहकारी संस्थेला, तर त्या तारखेपर्यंत सगळं काही देणं, त्या देण्याची जबाबदारी संबंधित सभासदाची असते। त्यानंतर भाग धारण करणे। सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1/5 पेक्षा अधिक भाग भांडवल धारण करता येत नाही, परंतु राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना हे बंधन नसते, ते यास अपवाद आहेत। आता 1/5 म्हणजे समजा सहकारी संस्थेचं भांडवल 1000 आहे, 1000 भाग आहेत सहकारी संस्थेचे, तर एक सभासद किती घेऊ शकतो? त्या ठिकाणी कमीत कमीची मर्यादा आहे, जास्तीत जास्तची मर्यादा आहे। एखादा सभासद जेवढं भाग भांडवल सहकारी संस्थेचं असेल त्याच्या 1/5 पेक्षा जास्त खरेदी करू शकत नाही। म्हणजे जसं 1000 भाग आहेत तर जास्तीत जास्त 200 भाग खरेदी करता येतील एका सभासदाला,
तो 200 भागापेक्षा जास्त खरेदी करू शकत नाही. परंतु जर राज्य सरकार, जिल्हा परिषद हे जर सभासद असतील सहकारी संस्थेचे, तर ते 1/5 पेक्षा जास्त खरेदी करू शकतात. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे देयता. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदाची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. म्हणजे सहकारी संस्था जी मर्यादित जबाबदारीची आहे, त्या संस्थेमध्ये सभासदाने जेवढ्या किमतीचे भाग खरेदी केलेत त्याची जबाबदारी तितकीच असणार आहे. म्हणजे उदाहरणासाठी एका सहकारी संस्थेमध्ये एका सभासदाने 100 रुपयाचे 5 भाग खरेदी केलेले आहेत. 100 रुपयाचे म्हणजे आता तो सहकारी संस्थेला किती रुपये देणं लागतो? 500 रुपये. 100 रुपये एका भागाची किंमत गुणिले 5 भागांची संख्या, असं तो त्या सहकारी संस्थेला 500 रुपये देणं लागतो. एकदा त्याने त्या 500 रुपये सहकारी संस्थेला दिले की त्याची जबाबदारी संपली. म्हणजे त्याची जबाबदारी तेवढीच आहे. त्याने धारण केलेल्या किंवा त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी त्याची जबाबदारी मर्यादित असणार आहे. हा 500 पैकी त्याने 300 भरले असतील तर त्याची जबाबदारी आणखी 200 रुपयाची शिल्लक आहे. एकदा त्याने 500 रुपये भरले सहकारी संस्थेमध्ये, त्याची जबाबदारी तिथंच संपली. म्हणजे सभासदाची जबाबदारी मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेमध्ये त्याने धारण केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. पुढची जबाबदारी वारस नोंद. कालही आपण उल्लेख आपल्या मुद्द्यामध्ये आला होता वारस नोंद. सभासदाने आपले वारस नोंदवले पाहिजे. सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंद आवश्यक असते. सभासद कोणत्याही व्यक्तीची वारस नोंद करू शकतो. तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये बदल सुद्धा करू शकतो. आता ही त्याची जबाबदारी आहे, त्याचा अधिकारही आहे आणि त्याची जबाबदारी आहे की त्याने ज्यावेळेस सहकारी संस्थेमध्ये तो सभासद होतो, सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतो. आता एखाद्या ठिकाणी भाग खरेदी केलेले आहेत, मग ते कंपनीचे असो की सहकारी संस्थेचे, ती त्या सभासदाची प्रॉपर्टी आहे, गुंतवणूक आहे ना. जसं एखाद्या ठिकाणी आपण प्लॉट खरेदी केला, एखादी बिल्डिंग खरेदी केली, एखादं वाहन खरेदी केलं, ती आपली प्रॉपर्टी आहे. अगदी त्या पद्धतीने आपण कंपनीचे शेअर खरेदी केले, एखाद्या सहकारी संस्थेचे शेअर्स भागभांडवल खरेदी केले, तिथं सभासद बनलो, तिथंही आपली तेवढी प्रॉपर्टी आहे ना. जसं मी उदाहरण तुम्हाला दिलं की 100 रुपयाचे 5 भाग म्हणजे 500 रुपये सुद्धा आपली मालमत्ता आहे ना. आपण सहकारी संस्थेमध्ये एखाद्या 500 रुपयाचे भाग खरेदी केले, म्हणजे आपले तिथं 500 रुपयाची मालमत्ता तिथं गुंतलेली आहे. मग दुर्दैवानं एखाद्या सभासदाचा जर मृत्यू झाला तर त्याची जी काही गुंतवलेली रक्कम आहे ती कोणाला द्यायची, हा प्रश्न सहकारी संस्थेसमोर उभा राहतो ना. मग त्यासाठी आता इथं सभासदाला हक्क आहे, त्याची जबाबदारी आहे की त्याने आपला वारस नोंद करणं गरजेचं आहे सहकारी संस्थेमध्ये, की त्याच्या मृत्यू पश्चात त्याची जी काही गुंतवणूक आहे सहकारी संस्थेमधली, सहकारी संस्था नंतर त्याला जे काही देणं लागते तर ते नेमकं कोणाला द्यायचं, तर त्या वारसाला द्यायचं. मग ती वारस नोंद करण्याचा अधिकार त्याला आहे, जबाबदारी त्याची आहे, आणि त्यासोबत तो पाहिजे तेव्हा त्या वारस नोंद मध्ये बदल करू शकतो. त्याला वाटलं की सुरुवातीला आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या आपल्या नातेवाईकाला, घरच्या व्यक्तीला वारस केलेला आहे, काही दिवसानं त्याला वाटलं की नाही तो जरा बदमाश आहे किंवा त्याला आता आपल्याला वारस ठेवायचं नाही, आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला वारस करायचा आहे, तर तो त्या ठिकाणी केव्हाही नावामध्ये, वारस नावामध्ये तो बदल करू शकतो. पुढची जबाबदारी आहे कर्ज वापर व परतफेड. जे सभासद सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात त्या सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्याच कारणासाठी वापर केला पाहिजे.
संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे. आता कर्ज वापर व परतफेड, काही काही सहकारी संस्था ज्या आहेत त्या वित्त पुरवठा पतपुरवठा करणाऱ्या असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं अनेक कार्यालयामध्ये पतपुरवठा सहकारी संस्था असते. जसं आपल्या कॉलेजमध्ये महात्मा गांधी कर्मचारी सहकारी पतसंस्था आहे. मग ती सहकारी पतसंस्था काय करते, ते त्याचे सभासद कोण आहेत? आपले या मध्ये असणाऱ्या सहकारी जेवढे आपले कर्मचारी आहेत ना, शिकवणारे किंवा कार्यालयीन कर्मचारी जेवढे आहेत ते सगळे त्या सहकारी संस्थेचे सभासद आहेत. आणि ही पतपुरवठा सहकारी संस्था आहे. म्हणजे ज्या सभासदाला कर्जाची गरज आहे, पैशाची गरज आहे, त्याला कर्ज पुरवठा केला जातो, त्याला कर्ज दिलं जातं. आणि त्यानं काय करायचं असतं, त्याचे हप्ते वेळेवर भरायचे व्याजासह. त्याला हप्ते पाडून सोयीस्कर पद्धतीने दिले जातात. वर्षभरासाठी 2 वर्षासाठी त्या दरम्यान त्यानं काय करायचं असतं, हप्ते भरायचं असतं. या पद्धतीनं अनेक कार्यालयामध्ये अशा पतसंस्था असतात. शेतकऱ्यांच्या पतसंस्था असतात, कामगारांच्या पतसंस्था असतात, कर्ज पुरवठा करणाऱ्या. मग त्या सहकारी संस्थेकडून समजा त्या सभासदाला कर्ज दिलं गेलेलं आहे, एकतर सभासदानं ज्या कारणासाठी कर्ज घेतलंय त्याच कारणासाठी त्याचा वापर त्याने करावा आणि त्याने नियमितपणे त्या कर्जाची परतफेड करावी, वेळेवर परतफेड करावी. असं होऊ नये की कर्ज घेतलंय आणि त्यानंतर त्याने हप्ताच भरला नाही, व्याजच भरला नाही. कारण सर्व सभासदांनी एकत्र येऊन ती सहकारी संस्था चालवायची असते. एखादा जर नियमितपणे कर्जाची परतफेड करत नसेल तर सगळ्या सहकारी संस्थेवर त्याचा परिणाम होतो. 7वी जबाबदारी, चौकशीच्या वेळी माहिती पुरविणे. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरविण्याची जबाबदारी सभासदाची असते. निबंधक नोंदणी अधिकारी ज्याला म्हटलं जातं, शासनाकडून हा अधिकारी नेमलेला असतो त्या त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या सहकारी संस्थांची देखरेख करण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी. ठीक आहे. तर हा जो निबंधक आहे, शासनाचा अधिकारी आहे, एखाद्या सहकारी संस्थेची चौकशी करत असेल, तपासणी करत असेल, तर इथे सभासदाची जबाबदारी आहे की तो जर त्या सभासदाला काही माहिती मागवत असेल, त्याला त्याच्याकडून माहिती द्यावी त्याने ती अपेक्षा असेल, तर अशा वेळेस त्या सभासदाची जबाबदारी आहे की त्याने निबंधकाला आवश्यक ती माहिती वेळेवर पुरविली पाहिजे. जी काही माहिती या सभासदाच्या बाबतीत तो विचारत असेल, निबंधक मागत असेल, तर ती माहिती, ते दस्तऐवज, ते कागदपत्र पुरविण्याची जबाबदारी या ठिकाणी सहकारी संस्थेच्या प्रत्येक सभासदाची असते. त्यानंतर सभांना उपस्थित राहणे, पुढची जबाबदारी. संस्थेने वेळोवेळी बोलविलेल्या सभांना उपस्थित राहणे व गरज भासल्यास मतदान करणे ही सभासदाची जबाबदारी असते. आता ज्या ज्या वेळी सहकारी संस्था सभासदांची सभा घेईल, सर्वसाधारण सभा ज्याला म्हटलं जातं, तर इथे प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे की त्याने त्या सभेला उपस्थित राहावे. हा, आता इमर्जन्सी असेल, काही महत्वाचं काम असेल, तर एखाद्या वेळेस तो सभा टाळू शकतो, पण शक्यतो त्याने सभेला उपस्थित राहावे. भर त्याला क्रियाशील सभासद राहण्यासाठी 5 वर्ष सतत ज्या सभा घेतल्या जातात त्या 5 वर्षामध्ये किमान एकदा तरी सभेला उपस्थित राहणं बंधनकारक आहे, तरच तो क्रियाशील सभासद राहणार आहे. मग शक्यतो त्याने सर्व सभांना हजर राहावे, उपस्थित राहावे. आणि ज्या ज्या प्रसंगी मतदान घेतलं जाईल, जसं या ठिकाणी दिलंय, गरज भासल्यास मतदान करणे ही सभासदाची जबाबदारी आहे. की सहकारी संस्थेचा प्रत्येक निर्णय घेण्यासाठी मतदान घेतलं जातं. मग मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक सभासदाला आहे. त्याच्याकडे जेवढे भाग आहेत तेवढी मते तो टाकू शकतो. मग त्याने या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, मतदान केलं पाहिजे. वेगवेगळ्या निर्णयाच्या वेळी संचालकांना निवडून देत असताना सुद्धा त्याला मतदान करता येतं, त्याने ती जबाबदारी पार पाडली पाहिजे.
त्यानंतर पुढची जबाबदारी आहे उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत विक्री. उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फत विकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ दूध किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने आपले उत्पादन संस्थेमार्फतच विकले पाहिजे. आता सहकारी संस्था एखादी काढण्यात आलेली आहे तिथल्या सभासदांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी. तर त्या ज्या कामासाठी सहकारी संस्था काढण्यात आलेली आहे, स्थापन करण्यात आलेली आहे, त्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण करण्यामध्ये इथे प्रत्येक सभासदाने मदत केली पाहिजे. वस्तूंची विक्री संस्थेमार्फतच उत्पादित वस्तूंची, जसं उदाहरणासाठी जनावरे आहेत, गाई म्हशी आहेत काही शेतकऱ्याकडे, आणि मग तिथून जे दूध वगैरे निघतं ते विकण्यासाठी एखादी दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. मग प्रत्येक सभासदाचं, प्रत्येक त्या शेतकऱ्याचं, जनावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जो त्या दूध उत्पादक सहकारी संस्थेचा सभासद आहे त्याने आपले दूध सहकारी संस्थेमार्फतच विकले पाहिजे, कारण तो सभासद आहे. त्यांनी एकत्र येऊन काय केलेलं आहे, त्याच कामासाठी सहकारी संस्था स्थापन केलेली आहे. पण एखादा सभासद सहकारी संस्थेमध्ये कमी भाव येतो आणि बाहेर एखादा त्याला जास्त भाव देतोय म्हणून इथं न देता सहकारी संस्थेमध्ये तो बाहेर विकत असेल तर ते अयोग्य आहे. कारण यांनी काय केलेलं आहे, त्यांना ज्या अडचणी येतो त्या दुधाच्या बाबतीत, विक्रीच्या बाबतीत, मग त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं, दूध उत्पादक सहकारी संस्था. मग ऊसाच्या बाबतीत त्या प्रकारची सहकारी संस्था समजा स्थापन करण्यात आली की मोठ्या प्रमाणावर ऊस एखाद्या क्षेत्रामध्ये निघतो, शेतकऱ्यांचा निघतो, आणि तो त्या ऊसाच्या बाबतीत त्यांची अडचण आहे, मग त्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन केली. मग अशा वेळेस हे जे उत्पादन आहे ऊसाचे वगैरे, तर या सहकारी संस्थेमार्फतच ते विकले गेले पाहिजे, मग वेगळं होता कामा नये शक्यतो. ठीक आहे. तर उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री ही प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे. त्यानंतर नुकसान भरपाई. सभासदाच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर अशा नुकसानीची भरपाई संबंधित सभासदाने केली पाहिजे. आता सहकारी संस्थेमध्ये एखाद्या सभासदाच्या गैरवर्तनामुळे सहकारी संस्थेचं नुकसान झालंय, गैरवर्तन केलेलं आहे त्यानं सभेमध्ये, किंवा मग ज्या प्रकारच्या वस्तू व सेवा त्याला देण्यात आल्या होत्या त्या वस्तू व सेवा वापरताना त्याने नुकसान केलेलं आहे. जसं मी उदाहरणासाठी म्हटलं की समजा ट्रॅक्टर वगैरे एकत्रित खरेदी करून त्याचा वापर केला जात आहे, सभासदांना दिलं जात आहे, एक दिवस एक सभासदांना ट्रॅक्टर वापरण्यासाठी दिला, पण एखाद्या सभासदाने त्याच्याकडून असं झालेलं आहे की त्या ट्रॅक्टरचं नुकसान झालेलं आहे. मग अशा वेळेस जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई संबंधित सभासदाने केलं पाहिजे. म्हणजे त्या ज्या सभासदाकडून आता ते खराब झालेलं आहे त्याने ते दुरुस्त करून देणं आवश्यक आहे, ती त्याची जबाबदारी असेल. आणि शेवटी नंबर 11 ची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे सभासदाची, संस्थेचे हित जोपासणे. सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचे हित जोपासणे व संस्थेच्या कामात मदत करणे यासाठी देखील जबाबदार असतो. सहकारी संस्थेचं हित कशामध्ये आहे, तर सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन केलेली आहे. मग सर्व सभासदांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, जी वस्तू किंवा सेवा मिळावी म्हणून सहकारी संस्था स्थापन झाली ती त्यांना व्यवस्थितरित्या मिळावी, त्याच्यामध्ये सहकारी संस्थेचं हित आहे. मग हे हित जोपासण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदाची असेल, आणि हे हित जोपासत असताना जे काही कामं वगैरे असतील त्या कामामध्ये मदत करण्याची जबाबदारी देखील प्रत्येक सभासदाची असते. तर अशा पद्धतीनं या झाल्या सहकारी संस्थेच्या सभासदांच्या जबाबदाऱ्या.